दिनांक 24 जानेवारी रोजी पंचायत समिती सावनेर इथं पाणी टंचाई आढावा बैठक पार पडली। आढावा बैठकीला शासनाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते। सर्वप्रथम आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या समक्ष प्रत्येक गावाच्या सरपंचांनी आपापल्या गावातील विविध प्रकारच्या पाणी समस्या मांडल्या। इतर समस्यांवर सुद्धा चर्चा करण्यात आली। सर्व समस्यांवर सकारात्मक चर्चा करून आमदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत त्या समस्या ताबडतोब सोडवण्यासंबंधीच्या सूचना दिल्या। दूषित पाण्याचा पुरवठा होत असेल तर त्यावर नियंत्रण आवश्यक आहे, जेणेकरून सर्वांचे आरोग्य हे चांगले राहील। या प्रसंगी आमदार देशमुख म्हणाले की सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये कोणालाही पाण्यासाठी भटकंती करण्याची गरज पडू नये यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येतील। सर्वांना स्वच्छ पाणी सुलभरित्या मिळावं यासाठी माझे प्रयत्न असून पाण्याची समस्या प्राधान्याने सोडवण्यात येईल। सावनेर कळमेश्वर क्षेत्र हे विकसित करून राज्यातील पहिल्या नंबरचं करायचंय। ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावण्यासाठी चांगल्या योजना अंमलात आणू। सर्वांगीण विकासासाठी समाधानकारक पावलं उचलण्यात येतील। या प्रसंगी अनेक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। तसंच शेकडो शेतकरी आपल्या फसल पीक विम्याबद्दल तक्रारी घेऊन आलेले होते। प्रतिनिधी मंगेश उराळे, NTV न्यूज मराठी, नागपूर।